आपण बघतोय की लोक तात्काळ आहे तिथं काय नेमकं प्रभाग क्रमांक 2 मध्ये क आणि ड अशा या प्रकरणात अशा या ठिकाणी पत्र दूरपत्र 2 असे दोन्ही दिल्यानंतर क आणि ड कुठले ग्राह्य धरायचं हा सदस्य अधिकार अध्यक्ष म्हणून एका पार्टीचा अध्यक्ष म्हणून तुम्हाला होता. तसंच प्रकारचं निकालपत्र त्यांना दिलं होतं की कुठला आमचा उमेदवार हा ड मध्ये ठेवायचा कुठला उमेदवार क मध्ये. परंतु बाबा तसं बघायला गेलं तर म्हणजे प्रभाग क्रमांक 2 जो आहे तो सध्या आता म्हणजे जास्ताना पहिला मिळतं कारण सध्या आता उमेदवार जे आहे ते एकमेकांसमोर यायला नको म्हणतायत. कसं पाहताय हे मला माहिती नाही आहे. 2 प्रभागांपेक्षा 32 प्रभागांमध्ये लढत होत आहे. कालपासून तुम्ही पाहिले की प्रत्येक उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर हा शहरामध्ये वेगळं वातावरण आहे. त्यामुळं कुठला प्रभाग गाजतोय कुठला प्रभाग गाजत नाही प्रत्येक ठिकाणी कुठेतरी आरोप होतोय. पण आरोपाच्या म्हणजे हेरिंग घेऊन ते निर्णय देतात. तो शेवटी प्रशासनाचा निर्णय परंतु बापू ह्या सगळ्या प्रकरणावरून तुमचीच खूप धावपळ होती. मी स्वतःही उमेदवार आहे पण अध्यक्ष म्हणून माझी मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे अशा कुठल्या गोष्टीचा प्रकार झाल्यानंतर मला येणंच भाग आहे. त्यामुळे रात्री 3 वाजल्यापासून हे सगळं चाललंय असं नाही हे मला सोड